आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज. ठाम मत मराठी न्यूज. धुळ्यात मनसेच्या जिल्हा मध्यवर्ती संपर्क कार्यालयाचे उद्घाटन उत्साहात संपन्न. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या धुळे जिल्हा मध्यवर्ती संपर्क कार्यालयाचे उद्घाटन गुरुवारी सकाळी जेल रोडवरील क्यूमाइन क्लब समोर उत्साहात संपन्न झाले. या कार्यक्रमाचे उद्घाटन मनसे नेते तथा माजी आमदार प्रकाशजी भोईर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राज्य उपाध्यक्ष कैलास कदम यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला महिला सेनेच्या राज्य सचिव प्राची कुलकर्णी, धुळे जिल्हाध्यक्ष दुष्यंतराजे देशमुख यांच्यासह मनसेचे जिल्हा व तालुकास्तरीय पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी जिल्ह्यात संघटन बळकट करण्यावर भर देत पक्षाचे विचार अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन केले. तसेच आगामी काळात जनहिताचे प्रश्न प्रभावीपणे मांडण्यासाठी आणि संघटन विस्तारासाठी हे संपर्क कार्यालय महत्त्वाची भूमिका बजावेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमानंतर उपस्थित मान्यवर व कार्यकर्त्यांनी नव्या कार्यालयाला शुभेच्छा देत संघटन अधिक मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त केला. ठाम मत मराठी न्यूज नेटवर्क, धुळे. गेल्या 2 महिन्यापूर्वी मला आवाज त्या संपर्क अध्यक्ष आता मला जे 2 महिन्यापूर्वी दिलं, त्यानंतर मागच्या वेळेस आढावा बैठक झाली. त्यानंतर आपले सर्व पत्रकार बंधू मला आपण आपली भेट झाली होती. त्यानंतर मी आपल्याला बोललो की लवकरच सगळे एकत्र येऊन चांगल्या प्रकारचं एक काम सुरू होईल धुळ्यामध्ये. आणि आज त्याचं एक प्रचिती आज तुम्हाला दिसली असेल की आज धुळ्याचे जे संपर्क कार्यालय मुख्य बसण्याचं एकत्रित येण्याचं ठिकाण आज तयार झालं आहे. त्याबद्दल ज्या ज्या पदाधिकारी, आमचे जिल्हाध्यक्ष असतील, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष असतील, शहराध्यक्ष असतील किंवा इतर सगळ्या पदाधिकाऱ्यांचं खूप अभिनंदन करतो. आणि या कार्यालयातून जनसेवेचं काम निश्चितपणे होईल आणि धुळा आता वेगळा, महाराष्ट्र नवनिर्माणला वेगळ्या प्रकारे धुळ्यामध्ये काम करताना आपल्याला निश्चितपणे दिसेल. कसं असतं, फेरबदल हे करायचे असतात, त्या विषयच नाही. मागच्या दिवशी तुम्हाला बोललो, परंतु सगळ्या गोष्टींचा आढावा घेऊन लगेच आज आलं आणि उद्या निर्णय घेतला असं व्हायला नको. प्रत्येकाला प्रत्येकाची बाजू मांडण्याचं एक संधी दिली पाहिजे. प्रत्येकाला एक एक संधी पुन्हा एक दिली गेली. त्यानंतर आता कोणामध्ये जर बदल होत नसेल तर त्यानंतर निश्चितपणे राष्ट्रसाहेबांच्या आदेशाने निश्चितपणे पुढचा कार्यक्रम केला जाईल आणि जे खरंच काम करतायत त्यांना संधी दिली जाईल. साहेब, मनसेचे पदाधिकारी कधी एकत्र दिसत नाही. धुळ्यात 2 गट असल्याची चर्चा आहे. गट असतात हा विषय वेगळा. माणसाचा गट म्हणजे काय, किंवा एकमेकाची मनात काहीतरी छोट्या मोठ्या गोष्टींच्या अडचणी असतात, काहीतरी गैरसमज असतात, एवढंच असतं. गट म्हणजे आता सगळे आपण एकत्र कोणासाठी करतो? पक्षासाठी काम करतो. महाराष्ट्र नवनिर्माण सेना सगळ्यांना आपल्याला एकत्रित वाढवायची आहे, ते काम महत्त्वाचं आहे. आणि पक्षासाठी आपण सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे आणि ते निश्चितपणे काम आम्ही आता याच्या पुढे करू. आणि भरपूर आता बघितलं तर सगळे पदाधिकारी हजर आहेत. गटचा काही विषय तसा वाटत नाही आणि काय असेल गैरसमज एकमेकाबाबतीत ते काढण्याचा निश्चितपणे त्याच्या पुढच्या वेळेस प्रयत्न होईल. आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज. ठाम मत मराठी न्यूज.